तर चल बंड्या, आला का तू क्लासमध्ये? तर इकडे लक्ष दे. आज मी तुला नो सूनर दॅनबद्दल शिकवणार आहात. ओके, आणि याचा जो पार्ट 3 आहे हे मी तुझ्यासोबत एक्सप्लेन करून देणार. ओके, तर आज मी तुला सांगणार आहे नो सूनर नंतर डू चे वाक्य कसे बनवायचे आणि कसे बोलायचे इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये, हे मी तुला एक्सप्लेन करून देत आहोत. म्हणून माझ्या या क्लासकडे तू चांगल्या प्रकारे लक्ष दे. ओके, समजलं का? आता मागच्यासारखा चुलचुल नको करू. ओके, तर या ठिकाणी बघ इथे नियम नंबर 1, हे जे नियम आहे नो सूनर दॅनचे, याकडेच तू लक्ष दे चांगल्या प्रकारे. ओके, तर इथं बघ ॲज सून ॲज नंतर साधा वर्तमान काळ. ओके, ॲज सून ॲज नंतर साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल, आणि क्रियापदाला यस, इयस, आयएस हे प्रत्यय नसेल तर नो सूनर नंतर डू घ्यावा. ओके, नो सूनर नंतर डू घ्यावा. नो सूनर नंतर डू केव्हा घ्यावा? जर क्रियापदाला यस, इयस, आयएस हे जे क्रियापद म्हणजे हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय नसेल तर तू तेव्हा डू घ्यायचा. समजलं का? आणि नियम दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास असे म्हणता येईल की नो ॲज सून ॲज नंतर साधा वर्तमान काळ असल्यास आणि करता. ओके, इथे लक्ष दे मित्रांनो, तुम्ही पण लक्ष द्या मित्रांनो. ॲज सून ॲज नंतर साधा वर्तमान काळ असल्यास आय आणि यू व अनेक वचनी असल्यास, ओके, आय आणि यू हे अनेक वचनी असल्यास नो सूनर नंतर डू घ्यावा. ओके, नो सूनर नंतर डू घ्यावा. तर मला वाटते मित्रांनो तुम्ही आणि बंड्या याकडे लक्ष दे. हे जे डेफिनेशन आहे तू चांगल्या प्रकारे लर्न कर आणि समज. माझ्या भरोश्यावरच राहू नको पूर्ण 100%. ओके, तू सुद्धा अभ्यास करायला लाग. नुसता फुकटच खायला पाहिजे, फुकटचं शिकायला पाहिजे. ओके, म्हणून तुम्ही पण मित्रांनो याकडे लक्ष द्या. आता एक्झामिनेशन आहे तुमची म्हणून. ओके, तर काही क्वेश्चन आहेत. तर एक क्वेश्चन दिलेला मी इथे तुम्हाला. ओके, त्याकडे लक्ष द्या. जसं क्वेश्चन आहे या ठिकाणी ॲज सून ॲज. ओके, ॲज सून ॲज आय सी हिम, आय गेट अँग्री. ॲज सून ॲज आय सी हिम आय गेट अँग्री. ओके, तर याचं आन्सर जे याचं आन्सर खाली दिलेलं आहे ते नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करते. पण या अगोदर काही एक पॅसेज आहे, डेफिनेशन आहे, ते तुम्ही लर्न करून घ्या. तेव्हा आन्सर जे आहे कसं आलं ते तुम्हाला समजेल. ओके, तर वरील वाक्यामध्ये बघा हे जे सेंटेन्स दिला आहे मी वरील वाक्यात आय सी. ओके, आय सी हा साधा वर्तमान काळ आहे. साध्या वर्तमान काळात नो सूनर नंतर डू किंवा डज घ्यावा लागतो. ओके, साध्या वर्तमान काळात डू किंवा डज घ्यावा लागतो. या कर्त्यामुळे आपल्याला डू घ्यावा लागेल. म्हणून उत्तर खालीप्रमाणे येईल. समजलं का बंड्या? तुला समजलं का? समजलं नसेल तर हे डेफिनेशन वाच आणि मला सांग समजलं म्हणून. ओके, तर याचा आन्सर बघ. नो सूनर डू आय सी हिम दॅन आय गेट अँग्री. नो सूनर डू, तर या ठिकाणी बघ बंड्या, नो सूनर डू आय सी हिम दॅन आय गेट अँग्री. नो सूनर डू आय सी हिम दॅन आय गेट अँग्री. ओके, तर मला वाटते बंड्याला समजलं असेल आणि मित्रांनो तुम्हाला सुद्धा समजलं असेल. तर दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवाल. तर दुसरी गोष्ट एक तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल आणि बंड्या तू पण. ओके, करता अनेक वचनी असल्यास त्याचप्रमाणे आय किंवा यू करता असल्यास नो सूनर नंतर डू घ्यावा लागेल. ओके, बंड्या लक्षात ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, करता अनेक वचनी असल्यास त्याचप्रमाणे आय किंवा यू करता असल्यास नो सूनर नंतर डू घ्या. साध्या वर्तमान काळाकरिताच हा नियम लागू आहे हे सुद्धा लक्षात ठेवावं लागेल. ओके, हा जो नियम आहे फक्त साध्या वर्तमान काळासाठीच आहे. ओके, आणि डू जे आहे हे या नो सूनरमध्ये आणि या साध्या वर्तमान काळासाठीच आहे. हे सुद्धा तू लक्षात ठेव बंड्या. ओके, मला वाटते तुला हे समजलं असेल. तर चल मी तुला काही प्रश्न देते आणि हे जे प्रश्न आहे तुझ्या एक्झामिनेशनमध्ये येणार, 10वीच्या आणि 12वीच्या बोर्ड एक्झामिनेशनमध्ये येणार. ओके, तर ह्याच्या पद्धतीने खालील काही वाक्य दिलेलं आहे नो सूनर दॅनबद्दल. हे जे वाक्य दिलेलं आहे 1, 2, 3, 4 हे वाक्य तुम्हाला मला माझ्या या यूट्यूब व्हिडिओच्या किंवा माझ्या अदर सोशल मीडियाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचा आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे आहे. आणि बंड्या तू याची जी प्रॅक्टिस आहे तू घरी कर. ओके, तू कारण की तुला नेहमी डाऊट असते आणि तुझे डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे असं मला वाटते. ओके, तर हे जे 4 प्रश्न याचे आन्सर तू लिहून काढ तुझ्या नोटबुकमध्ये आणि हे 10वीच्या तुझ्या इंग्लिश पेपरमध्ये येणार. ओके, तर चला मित्रांनो मला वाटते तुम्हाला सुद्धा समजलं असेल आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.